सर्पदोष झाला आणि त्याच वेळी माझ्या आईनं तुझी ध्यान धारणा केली. हे देवा, तू प्रसन्न होऊन तिला पुनर्जन्म दिलास आणि त्या क्षणापासून माझ्या आईचा बोध आहे मला की बाळ, नारायण नामस्मरणानं सारं जीवन तारीला गेलं आणि म्हणूनच तर बाळ, नारायण हे नामस्मरण सोडू नकोस. आणि त्या क्षणापासून हे देवा नारायणा, मी तुझा दास आहे. ध्यानी मनी स्वप्नी चिंतनी मी त्रैलोक्यात भ्रमण करत असता देवा तुझं नाव माझ्या मुखातून येते. पण देवा, त्यातच कोणी देवतांचा आशीर्वाद आणि त्यापेक्षा जे कर्तव्य दिले, भक्तांचं रक्षण व्हायला हवं, दुष्टांचं हनन व्हायला हवं, धर्म लोप पावला नाही पाहिजे, तर धर्म आबादी राहायला पाहिजे. आणि याच्यासाठी हे देवा, ही पायपीट मी करतोय खरं, तुझं नामस्मरण करता करता इथपर्यंत केव्हा आलो ही कळलं नाही. पण इथं आलोय खरं पाताळ होण्याचा सम्राट पद्मासूर, याला सावधतेचा इशारा देवा. नारायण ज्यावेळी माझी गरज होती त्यावेळी मात्र या नारद मुनिया, तर त्यावेळी माझी गरज होती म्हणून. आणि आता नारदा यायचं असेल तर बैठ, हे बसायचं असेल तर बैठ. हे पद्मासूर याचं उत्तर एक ना एक क्षणी निश्चितच नाही. पण हा उन्मत्तपणा का, हे माझ्याही लक्षात आले. कारण जो काही आशीर्वाद दिले तो माझ्या बापानच दिलाय. म्हणूनच लक्षात ठेव, सारा सर्वस्व जिंकलेस असं तुला वाटतंय, म्हणूनच तर देव तुले नारदाचं तू अपमान केलं. पण लक्षात ठेव की सारा सर्वस्व तू जिंकलेला नाहीस. अरे एक बाई म्हणजे कठोर तपश्चर्या माझ्या बापाची केली आणि त्याला तुला वर दिलाय. तर माझ्या बापाकडे मागीच नसते काय, तर मला अमरत्व हवं म्हणून. पण हे पद्मासूर, अमरत्व कोणत्याही जीवाला प्राप्त झालं नाही, त्याच्यासाठी खूप मोठे काय असायचे. आणि तरी पण तुला अमरत्व दिलंच आहे. आणि ते कसं हेही मला ज्ञात आहे. कोणतं तर गंधर्व कन्या आणि मृत्यू लोकातील मानव या ज्यावेळी या दोघांचे लग्न होईल आणि त्यांच्या प्रेमातून जे प्रतीक जन्माला येईल त्याकडूनच तुझा मृत्यू. हे पद्मासूर, असं होणार नाही. कारण गंधर्व कन्या मृत्यू लोकातील राजकर्त्याशी कधीही लग्न करणार नाही. हो, हो, असाच उन्मत्त हो. पण देवतांवर मात करण्यासाठी देवतांवर मात करण्याचा तू प्रयत्न करतो. अरे तिथं तू अरे याला कारण आहे. तूच काय आतापर्यंत ज्याला तुझ्या पूर्वजांनी जे केलं ते अपयशी ठरले, याला कारण आहे. अरे वृक्ष फांद्या तोडून काय उपयोग आहे. अरे मुळावर घाव घाला, मुळावर जर घाव घातला नाही आतापर्यंत यांनी आपलाच विचार केलाय, देवतांचा कधीही विचार केला नाही. पण हे वैकुंठ नारायण आणि पाताळवासीय जन याच्याप्रमाणे मी तुम्हालाही बोध तसा नाही करणार. मी तुम्हाला बोध काय करतोय तर नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. नामस्मरणानं जीव उद्धरून जातो, जन्म मरणाचा फेरा चुकला जातो. आणि म्हणूनच तर ध्यानी मनी स्वप्नी चिंतनी तुम्ही नामस्मरण करा, जेणेकरून तुमच्या जीवनाचं सार्थक निश्चितच होईल. याचा अर्थ असा नाही की तुमचा संसार त्यागून नामस्मरण करा असं नाही.
जे कर्तव्य करता आणि ते कर्तव्य करत असताना तुम्ही नामस्मरण करा, जेणेकरून ज्या नामस्मरणात तुमचा जीव उद्धरला जाईल, परमेश्वराच्या जवळ तुम्ही असाल आणि तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. कारण जर नामस्मरणाविना या माहीच्या मोहात तुम्ही जर पडलात तर करत असाल तर दुसऱ्या हाताने त्याचं श्रेय तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणूनच तर हे मानवा, हे दानवा, हा माझा एकच बोध आहे, एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर, येथेच भर, येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर, येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर, येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर, येथे हवे ते कर, बाजार हा खुला, बाजार हा खुला. नारायण नारायण, हे मानवा लय पुण्य कर्म करणार आहेस. अरे या जीवनाचा आणि या जगाचा बाजार तुला उघडा आहे. जे ते हवे ते कर, बाजार हा खुला, बाजार हा खुला. घे मानवा सौदा सुखाचा कर, तुम्ही हे मानवा सौदा सुखाचा कर, येथेच कर, येथेच कर, येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर, येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर, येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर. पुंडलिक चव्हाण, पुंडलिक चव्हाण यांनी माझ्याकडे हे पारितोषिक दिले, तुम्हाला मी करणार आहे. याचा अर्थ मी स्त्रीपाठ केला नाही म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. जे माझ्या देवाकडे अडलं ते मी करणार आहे आणि तुम्हाला आनंद देण्याचं. आणि आजचा हा दिवस तुम्हा सर्वांचा भरभराटीचा जावो देवाकडे प्रार्थना करू. त्यासाठी रवींद्र सकाराम परत, रवींद्र सकाराम परत कैलासवासी यांच्या स्मरणार्थ आमच्या संगीत साथीसाठी हे 300 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिले. तुम्हा सर्वांचे आभार मानतो. माझ्या पावनातील सौदा सुखाचा कर, येथेच कर,